आगाऊ पण इंदू, गरम पाणी इथेच आणलंयस ना, मग इथेच आंघोळ करूया. वाईटपणा वाढलाय हा तुझा. चल इंदू, तू तर तू जर इथून निघून गेलीस तर मग मला आंघोळ कोण घालणार? सुरक्षित अंतर ठेवा. नाही ठेवणार. साक्षात दिवाळी नटून थटून आल्याचा फील येतोय. तोंडाला येईल ते बोलतोयस असं नाही वाटत तुला? तुझ्या डोळ्यात फुलभाज्यांची चमक आहे माहिती. तुझा हसू फराळासारखं गोड आहे. गप्रे. लाजली तू, लाजले की अनार फुटल्यासारखं वाटतं माहिती. दिवाळीची पणती जसा उजेड देते ना, तसा तो माझ्या आयुष्यातला उजेड आहे माहिती. तू ना किती सुंदर दिसतेस. थोडं नीट बघू तर दे. हॅपी दिवाळी. काय ते? आपटी बॉम्ब. अरे पण ठीक आहे, ते आपटी बॉम्ब फोडायची जागा आहे का? तू चल ना माझ्यासोबत, आपण दोघं मिळून बाहेर फटाके फोडू. मला नाही जमणार. तू जा. इंदू मामी, मग तू चल. ए, तिला पण वेळ नाही. ते मला अभ्यंग स्नान करायचे तर ती मला उठणं लावणार आहे. तू काय लहान आहेस का राया? अरे मान असतो तो. हो का? मग हा मान त्याने आजीला द्यायला पाहिजे. तिला लाव म्हणावं. तसं पण भारी भारी साड्या घालून फिरतच असते. खूप वात्रट झालायस तू. अच्छा, तुम्ही दोघं आंघोळ करणार आहेत ना? राया, येडा आहेस का तू? नाही राया नाही. इथं नको फोडूस. काही पण होऊ शकत. अच्छा, बॉम्ब फोडायचा नाही. मग घरात बॉम्ब मारतो. सगळ्यांना सांगतो की तुम्ही खोलीत आंघोळ करता म्हणून. राया फटके दे ना. असं का? आता बघच. राया, अरे मी म्हणलो मी फटाके देईल तुला. फटाके देईल मी. फटाक्यांसोबत चॉकलेट पण देईल. चॉकलेट पण. आहे चॉकलेट इथंच आहे, कपाटातच आहे. आलंच. मामा, तुझं सिक्रेट लपवण्यासाठी किती काही काही करतोस रे. आया, खूप बोलतोय सा तू. आता फटके देणार तुला जोरात आता मी. माझी फुलझडी. मागच्या दाराला ये, अभ्यंग स्नान करायला. हा आपला पहिला दिवाळी. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुला पण.
गुदगुली होती. अशा कशा गुदगुल्या होतात? गुदगुल्या होताय नाही होत. इंदू, गुदगुल्या होताय. आता मी लावतो तुला ताप. नाही आधू, आपण खोलीत नाही आहोत ना? आणि माझी आंघोळी झाली. मग काय झालं? पुन्हा आंघोळ. नाही म्हणलं ना. ए, उशीर झाला. उठ. इंदू, अगं काय उठ आंघोळीला जा. काय आंघोळीला काय जा, जा, जा. अगं आंघोळीला असं कसं टॉवेल. टॉवेल त्याचे माझा इंदू. टॉवेल तर लागेल असं मला. जा. अगं टॉवेल. जा. अगं इंदू, आंघोळ कर पटकन. अगं इंदे, दिवाळी सगळ्यांसाठीच असते ना, मग मला पण लाव ना. उठणं. काय पुन्हा मित्र मैत्रिणीला उठणं लावायला सांगूच शकतो. गोपाळ, अगं आज दिवाळीचा पहिला दिवस आहे ना, मग मला पण लावायचंय. पण तिला असं वाटतंय मी हिची छेड काढतोय. ताई, तुला नाही ना ग वाटत आहे असं? हा, बघितलंस इंद्रायणी, अगं पुढे जा आता आयुष्यात. हे असं एकमेकांवर रागराग करून एकाच घरात नाही राहत आहे. आणि ते उठणं फक्त अधोक्षजसाठीच नाहीये. बघतेस काय अशी डोळे फाडून माझ्याकडे? बघितलंस ताई, एवढं बोलून सुद्धा ती उठण्याची वाटी तिच्याच हातात आहे. थँक्यू ताई, आज तू होतीस म्हणून ना, नाहीतर हिने कसले कसले आरोप केले असते माझ्यावर. ताई, तुझा आहे ना ग विश्वास की तुझा भाऊ असभ्य नाहीये? आज श्रीकला असती तर जाऊ दे. ताई, श्रीकला आली नाही ना अजून? नाही, अजून तरी नाही आली. औक्षवंत हो, सुखी हो. तुमच्या दोघांचे आशीर्वाद मिळाले ना की माझी सगळी कामं कशी चांगल्या प्रकारे पार पडतात. आजच्या शुभ दिवशी गुरुमातेचे आशीर्वाद मिळणं फार महत्वाचं आहे. बाकी सगळं तर तुम्हाला माहिती आहे. म्हणजे काय विशेष एवढं? अहो महाराज, आजच्या शुभ दिवशी शाळेच्या इमारतीची पहिली वीट ठेवणार आहेत. अगं बाई, हो की. आपल्या इंदूनं एवढं मोठं काम हातात घेतलंय. बाळा, त्या कार्याची मुहूर्तमेढ आता रोवली जाणार आहे. हे बघणं हा आमच्या सगळ्यांसाठी खूप आनंदाचा क्षण आहे. बघ, चला महाराज, येऊ का? या. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. अहो, मुलगी असावी तर इंदू सारखीच. खरंय. दिन 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 दिवाळी, गाई म्हशी वाळी, गाई म्हशी कुणाच्या की संदेवाच्या. अरे पप्या,
अरे नको फटाक्याचा कचरा, नको करणं कर्कश आवाज. राखा शुद्ध पर्यावरण दिवाळीच्या दिवशी आज. हो मास्तर फटाके नाही फोडायचे. नाही फोडत फटाके, नाही फोडत. पप्या, अरे पण मी तुला दरवर्षी सांगतो, पण तुझ्या मनाला येईल तेच करतो नाही का? अहो मास्तर, आता या निवडणुकीत अख्खं गाव बदलणार आहे. मग माझ्यात सुद्धा थोडा बदल होऊ शकतो की नाही? वा पप्या, काय बोललायस? त्याच गोष्टीवर तुझं तोंड गोड करतो. घे. हा शंकरपाळे. मास्तर, हा. तुम्हाला सांगतो मला दिवाळी का आवडते, कारण असं फराळ खायला मिळतो. अरे तुझ्यासाठी आहे आणि मला माहिती आहे तुला दिवाळीचा फराळ खूप आवडतो. हा, तुझ्यासाठी खास लाडू आणलेस बघ. लाडू मी कोणालाच देणार नाही आता लाडू. हा असाच आहे लहानपणापासून. अरे कानोबा, अरे तू कसला विचार करतोयस? अहो गुरुजी, आजचा दिवस लय महत्वाचा आहे. महत्वाचं आहे? हा ना मास्तर. अहो यंदाची दिवाळी लय स्पेशल आहे. इंदूच्या शाळेची पहिली ईद ठेवली जाणार आहे आज. तेच तर विचार करत होतो मी की बुवा हा ईद ठेवायला येणारा माणूस नेमका आहे तरी कोण. काही कुणाला आयडिया काय राम भाऊ? काय माहित बाबा कोण येतं काय येतं. अरे असेल कोणीतरी महत्वाची व्यक्ती आणि कळेल आपल्याला. त्यात काय एवढं? अहो पण ते कवा बुवा सस्पेन्स असलेला भारी असतं म्हणतात, हो की नाही? पण पप्या, हा इंदूने लय भारी मुहूर्त काढलाय बरं. हा. अरे त्यासाठी मेहनत काही कमी केली का तिने? हा, शाळेसाठी जमीन मिळवा, त्यासाठी डोनेशन जमा करा. कमी धडपड आहे का बरं? आणि आपल्या गावकऱ्यांनी घेतलेली परीक्षा, या सगळ्या परीक्षेला सामोरं जात ती काम करते, हो की नाही इम्रान? मोठी गोष्ट आहे. मास्तर, मग या आनंदाच्या बातमीवरती एक माळ फोडली पाहिजे फटाक्याची. हा ऐकायचं नाही आज. हा? लावणारच. आओ एक शेवटची माळ. हे धर. खाऊन घे. खा असं. ऐक अरे लांब फोड रे बाबा. लांब फोडू. बर इथं. दिन 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 दिवाळी, काही म्हशी ओवाळी, काही म्हशी कुणाच्या लक्ष ऐकायचं नाही हा पोरगा. विठुराया, तुझ्या आशीर्वादाने आणि कृपेनी सगळ्या लोकांना ही दिवाळी समृद्धीची, सुखाची आणि आनंदाची, भरभराटीची जाव. सगळ्यांवर कृपा कर रे बाबा. राम कृष्ण.